त्याचं बारकं मूल हरवलंय वाटतं. तेव्हा हा एक उजव्या सोहळ्याचा गणपती तर बघू शकता आपण. व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये तरी आपण बोलतो इथे. पकडला तर मोबाईल जप्त होईल. थोडस आपण काळजी करावी लागेल. अरे आई इथून तुला सोडत नाही तू बाहेरून देवी दाखवतो आरती घ्या हे लगेच बस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मुंबई ते गाणगापूर ह्या प्रवासामध्ये आता आपण येऊन पोहोचलेलो आहे तुळजापूरला, जो की आपला 5वा डेस्टिनेशन आहे. याच्या अगोदर आपण 4 केलेले आहे: जेजुरी, शिखर शिंगणापूर, पंढरपूर आणि सिद्धेश्वर, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आता आपण तुळजापूरला आलेलो आहे. आता आपण इथून जाणार आहोत पार्किंगमध्ये. खूप मोठी पार्किंग आहे इथे आणि पार्किंगमध्ये सगळं अख्खी पार्किंग फुल आहे. म्हणजे आज गर्दी खूप असणार आहे इथे. बहुतेक आपल्याला दर्शनासाठी वेळ पण लागणार आहे. तर आपण काही आता बघूया आपण आपल्याला किती वेळ लागतो. चला तर आता आपण जाऊया दर्शनाकडे. तर जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आमच्या सोशल मीडिया पेजला सुद्धा फॉलो करा. फेसबुक पेज आहे आपलं आणि इंस्टाग्राम सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. याच्या अगोदरचे 4 ब्लॉगचे जर तुम्ही बघितले नसतील व्हिडिओ तर आय बटनवरती लिंक दिलेली आहे. आपण नक्कीच जाऊन ते ब्लॉग सुद्धा बघावे, कारण हा 5वा ब्लॉग आहे. याच्या अगोदर 4 आपण बनवलेले आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्ही बघाल तर तुम्हाला सर्व गोष्टी समजून येतील. चला तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला आपण निघूया आता मंदिराकडे. बहुतेक त्यांचं बारकं मूल हरवलंय. त्याचं बारकं मूल हरवलंय वाटतं. तेव्हा तसं असतं. काढून ठेवा इथं खाली. कुठला आहे? 100 आहे. आल्यावर द्यायचे ना पैसे? हा ठीक आहे. दर्शनाला किती वेळ लागेल? काय ते कशाला पाहिजे? दर्शनाला किती वेळ लागेल? मंडळी, हा आहे उजव्या सोंडाचा गणपती. तर याला आपल्याला आतमध्ये व्हिडिओ करायला भेटणार नाहीये, त्यामुळं एवढंच दाखवतो. हा आहे उजव्या सोंडाचा गणपती. तर बघू शकता आपण. हे आहे मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिर इकडे आतमध्ये आहे. व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये तरी आपण बोलतो इथे. पकडला तर मोबाईल जप्त होईल. थोडस आपण काळजी करावी लागेल. आणि चला आता बंद करते. बंद कर. आहे का?
आहे ना अलाउड आहे. गर्दी खूप असल्यामुळे आपल्याला आपण मुख दर्शनच घेणार आहे, कारण त्याच्यामुळं आता हे लास्ट आहे का इथं? हा बघूया ना आता तिकडे तिकडे जाऊन. हे इकडं मुख्य मंदिर आहे. हे मंदिर बघ, इकडं सुद्धा देवीचं दर्शन आपल्याला घेताना दिसतंय. पकडायला सोडू नको, गर्दी खूप आहे. बंद कर, ये इकडे. देवी दाखवतो आरती घ्या. हे लगेच अरे आई इथून तुला सोडत नाही, तू बाहेर. तर मंडळी, आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. आपण मुखदर्शन घेतलंय. प्रॉपर मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घेता आलं नाही, कारण खूप 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 अशी गर्दी आहे. कमीत कमी 6 ते 7 तासाच्या वरती लाईन लावून आपल्याला दर्शन मिळालं असतं. 6-7 तास गेले असते. त्यामुळे आपण धावतच आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला हे करता आलेलं नाही, शूट करता आलेलं नाही. त्यामुळं माफी असावी, कारण गर्दी असल्यामुळे तिथे शूटिंगला सुद्धा अलाउड नाही आतमध्ये. तरी आपण काही थोड्याफार प्रमाणामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण इथून निघतोय अक्कलकोटला. तर आजचा व्लॉग आपण इथंच संपवतोय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. चला, तर आता आपण इथून निघतोय अक्कलकोटला. व्लॉगला इथेच बंद करूया. संपला असं सांगतो मी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. चल.